स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है खास खबर का। परभणी जिले के लिमला गांव में ग्राम सभा के दौरान छात्राओं और महिलाओं के साथ मिलकर शराबबंदी के लिए जोरदार आंदोलन किया गया और गांव में चल रही अवैध शराब बिक्री बंद करने की मांग की गई। महिलाओं ने ग्राम सभा में अलगार करते हुए शराब की बिक्री किसी भी सूरत में बर्दाश्त नहीं करने का ठोस संकल्प लिया तथा आगामी ग्राम पंचायत चुनाव में बोतल आड़ी या सीधी मतदान के जरिए इसका विरोध करने की चेतावनी दी। इस अवसर पर सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण शिंदे, उप सरपंच ज्ञानोबा शिंदे, स्कूल के मुख्याध्यापक सुधाकर भोसले, आनंद सोनटके, तुकाराम काशीकर, पांडुरंग ढोड़े, किशोर पवार सहित बड़ी संख्या में गांव के महिला पुरुष नागरिक उपस्थित थे। ग्राम सभा में शराबबंदी प्रस्ताव सर्वसम्मति से पारित होने के बावजूद गांव में खुलेआम शराब बिक्री जारी है, जिससे ग्रामीणों में रोष व्याप्त है। अब ये देखना बाकी है कि प्रशासन कब तक इस मुद्दे पर संज्ञान लेता है और महिलाओं के संघर्ष को न्याय मिलता है या नहीं। गावाचं नाव लिमला, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। हे आमचं गाव रोडाव आहे, चांगल्या राजा रोडाव गाव आहे। आमचं गाव चांगलं आहे, मंदिर छान आहे, पण काय करावं, हे धाबे झाले गावामध्ये। तरुण पिढी तिकडंच चलायली, म्हणतात की आजकालची तरुणाची तिकडंच धाव, कोडूझर कारल्याला आला आता भाव। ही परिस्थिती आमच्या गावात आहे। आज आमच्या गावचे तरुण पोरं गेली, लग्न नाही झाली, छोटे छोटे लेकरं आहेत, त्याच्या बाया विधवा आहेत। त्यानं काय खायचं, त्यानं काय करायचं? शासनाला आमची विनंती आहे, नम्र विनंती आहे महिलाची, कमीत कमीत आमच्या गावची दारू 8 दिवसात बंद झाली। आमच्या गावचा विषय आज 2 महिने झाले चालायला, 2 महिने झाले अजून दारू बंद नाही। कालच दारू चालू होती, काल दारू सकाळी चालू होती। सगळे पोरं दारू पिऊ लागली। अरे म्हणलं गावात महिला आक्रोश झाल्यात, तरी तुम्ही पण दारू प्यालीत काय? नाही आत्याबाई, हे रोजचंच आहे, दारू बंद होतच नाही। पुरुष सगळे म्हणतात पिणारे, दारू बंद होतच नाही। आता ह्याला करणार का आम्ही महिला? रणक्या महिलांना कसं जगायचं, कसं जीवन जगायचं, कसं लेकराकडे बघायचं, दारू पिलेल्या माणसाकडे कसं बघायचं? ते स्वतः खात नाही, शेजाऱ्याला खाऊ देत नाही, लेकरा बाळाला खाऊ देत नाही। कालच आमच्या शेजाऱ्याचंच प्रकरण झालं, दारू पिली, डोसकं फुटलं, 3,500ची 350ची दारू पिली, 3,500 लागली। बायको उपाशी, मायबाप उपाशी, 2 लेकरं छोटे छोटे उपाशी। सरकारनं आमचं काहीतरी दखल घ्यावावं आणि ह्याचा बंदोबस्त करावं, आमची एवढीच नम्र विनंती महिला मंडळाची। लिमला या गावी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या गावी दारूचा इतका सुळसुळाट झाला आहे की जर एखाद्या औतकऱ्यानं जर सांगितलं की बाबा आम्हाला दारू पाहिजे, तर हे जे पोहोचणारे दारूवाले आहेत ना, ते जाग्यावर नेऊन देतात। त्याला मग संपूर्ण पोहोचतात, बिस्लेरी हे सगळं। आणि त्याचबरोबर ह्या जे महिला येऊन बसलेल्या आहेत, ह्या महिलाला इतका त्रास दारूपायी आहे। ह्या महिलांना एवढा उठाव घेतला की जर नाही दारू जर बंद झाली तर उद्याच्याला हे SP ऑफिस पुढे जाऊन बसणार आहेत। आणि हे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादानं आणि काही दारू चालू आहे आणि काही खिशाईमध्ये घालू आमच्या लिमला फाट्यावर दारू विकतात। म्हणजे अक्षरशः ह्या काही महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। कमीत ह्या 5-6 महिन्यामध्ये वयोवर्ष गटातील 25 ते 30 मुलं या दारूपायी दगावलेली आहेत। कोणाच्या घरी तर अक्षरशः अशी वेळ आहे की घरी जर डब्यामध्ये महिलांना कष्ट करून जर पैसे आणले तर त्या पुटोळी करून ठेवलेले ते सुद्धा घरचे त्याचे मालक पैसे ठेवत नाहीत आणि ते सुद्धा घेऊन जातात। डाळी विकतात, तांदूळ विकतात, ज्वारी विकतात। म्हणजे इतका महिलाला त्रास आहे। म्हणून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की बाबा या लिमला गावची पूर्णपणे या दारूचा नायनाट व्हावा आणि इथून पुढे या महिलाला त्रासातून मुक्त करावं, ही विनंती। परभणी से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन थोंबड़े की रिपोर्ट। गांव की महिलाओं और नागरिकों की सक्रियता के बीच प्रशासन की भूमिका अहम होगी ताकि शराबबंदी का संकल्प साकार हो सके। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।